नमस्कार मैत्रिणींनो, मी मेघा गायधरे आपल्या सर्वांचं स्वागत करते। शारदा कन्या विद्यालयाची मी पण एक विद्यार्थिनी होती, पण आज जो इथे प्रोग्राम झालेला होता तिथे मी उपस्थित नव्हती बिकॉज मी आउट ऑफ स्टेशन आहे त्यामुळे। पण तुम्ही या सर्वांनी एवढं शाळेचं इतकं छान कौतुक केलं आणि इतकं छान त्यांच्या प्रदर्शनीमध्ये तुम्ही उपस्थित झाले याचा मला खूप आनंद झाला आहे। कारण की इथे तर मी पोहोचू नाही शकली, पण तुम्ही सर्वजण पोहोचले याची मला खूप छान वाटत आहे। म्हणजे मी तुम्हाला माझा आनंद व्यक्त नाही करू शकत, कारण की शाळेच्या आठवणी या खूपच म्हणजे तुम्हाला मी काय सांगू। शाळेच्या आठवणी तुम्ही सर्वांना समजू शकता की बा आपण शाळेमध्ये किती छान राहायचो, किती खेळायचो, किती गप्पा गोष्टी करायच्या। बेंचेसमध्ये सगळ्या मैत्रिणींसोबत तू मैत्रीण सर्वांचीच व्हायची। ॲक्च्युली असं तर काही नाही की कोणी नसेल करत मला फर्स्ट बेंच पाहिजे, मला लास्ट बेंच पाहिजे, असं तर काहीच नाही। तरी पण म्हणजे त्या शाळेच्या आठवणी आज आपल्याला या शाळेकडून पूर्ण म्हणजे तुम्हाला आय थिंक सो या सगळ्या मेमरीज तुम्हाला रिमाइंड करून दिलेल्या आहे आणि हे पाहता मला खूप आनंद होत आहे। इथे सर्वांनी म्हणजे आपले मनोगत व्यक्त केलेले आहे आणि एवढे वर्ष झाले आपण कोणासोबत म्हणजे कॉन्टॅक्ट राहतो नाही राहत, आपल्याला काहीच माहीत नाही आपली फ्रेंड कुठे आहे, कोणत्या गावाला आहे, तिचं लग्न झालं का, तिचं काय झालं आपल्याला काहीच माहिती नाही। पण आज या कार्यक्रमामुळे आपल्या शाळेच्या शिक्षकांनी आपल्याला हे सर्व आठवण करून दिली आहे आणि आपल्या जुन्या मैत्रिणींना आपल्याला भेटायला सांगितलेलं आहे आणि त्यांनी भेटवून दिलं आहे ॲक्च्युली। आणि आपण आपले पूर्ण जुने स्टाफ टीचर्स यांच्यासोबत पण भेटलं आहे आणि तुम्हाला भेटून खूप आनंद झाला असेल। पण मी या क्षणी तुमच्यासोबत नव्हती, पण मला तुमचा आनंद बघून मला माझी आठवण आलेली आहे आणि मला पण असं वाटत आहे की जर मी तिथे असती तर मी म्हणजे हा पूर्ण क्षण मी एन्जॉय केला असता आणि तुमच्या सगळ्यांना हसते हुए चेहरे पाहून मला खूप जास्त आनंद होत आहे। आणि आपल्या पूर्ण असं नाही की मी इथे सगळ्यांचेच म्हणजे जेवढे पण बॅचेस आलेले आहे मी सगळ्यांचे फोटोज व्हिडिओ सगळेच इथे तुम्हाला शेअर करते आहे। आणि मी 2012मध्ये पासआउट झालेली आहे आणि हे माझे ग्रुप्स गायकवाड मॅडम, भोयर सर, तालन मॅडम माझी क्लास टीचर, म्हणजे आज मी सांगू नाही शकत आहे तुम्हाला। मला अक्षरशः मी काल तुमचेच व्हिडिओज फोटोज वगैरे बघितले तर मला खूप रडायला आलं होतं। आणि या ताईने तर खूपच छान गाणं गायलं आहे आणि मी म्हणजे खूपच माझे मन व्यक्त कशी करू मला काहीच समजून नाही राहिलं आहे। आणि खरंच मला म्हणजे मी तुम्हाला नाही सांगू शकत माझे काय बोलावं मला काहीच समजत नाही आहे। खरंच या ताईने इतके सुंदर गाणं इथे गायलेलं आहे ना, तर मला माझ्या अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे की जर मी तिथे असती तर मी म्हणजे हा क्षण मी स्मरण केला असता माझ्या लाईफमध्ये। आपले सगळे टीचर स्टाफ्स सगळ्यांना भेटून सगळ्यांना म्हणजे खूपच आनंद झाला असेल। आपण या एक छोट्याशा घरट्यातून निघालेलो आहोत आणि इथे मीच नाही तर इथून मला नव्हतं माहिती की इथे एवढ्या पिढ्या म्हणजे आल्या आहे आणि एवढ्या सगळ्या घरट्यांमधून निघालेल्या आहे आणि या घरट्यांमध्ये पुन्हा एकदा आपण आलो आहे आणि खरंच मला असं वाटत आहे की तुम्हाला खूप आनंद झाला असेल आणि तुमचा आनंद पाहून मला पण खूप आनंद होत आहे। आणि जेवढ्या पण म्हणजे इथे ताई आलेल्या आहेत या सर्वांना तर मी ओळखत नाही, पण आज खरंच यांचे हसते हुए चेहरे पाहून मला खूप आनंद झाला आहे। आपले टीचर स्टाफ्स मी म्हणजे कायच व्यक्त करू मला काहीच समजत नाही आहे। अक्षरशः मला असं तर वाटत आहे की तिथे तुम्ही हा पूर्ण जो तुमचा जीवनाचा एक क्षण आहे तो तुम्ही तिथे घातला आहे। आणि मी जेव्हा तुमचे फोटोज व्हिडिओज पाहिले त्या क्षणामध्ये मी पण एक तऱ्हाप्रमाणे निघून गेली आहे। म्हणजे मी माझे कायच मन व्यक्त
काहीच नाही करू शकत आहे, बिलकुलच नाही. म्हणजे मला असं खूप आठवण येत आहे, असं वाटत आहे की मी आज इथे नसता तिथे असती तुमच्याजवळ, तर मी पण हा क्षण माझ्या जीवनामध्ये एक लाईफस्टाईलमध्ये म्हणजे ॲड झाला असता ॲक्च्युली. आणि मला खूपच खरंच मी तुमचे मनापासून आभार करते सर, मॅडम, आपले जे पण शिक्षक होते माझे, खरंच मी त्यांचे खूप आभार मानते की हा क्षण तुम्ही आमच्या लाईफमध्ये पुन्हा आणला. आणि मला नाही वाटत की कोणत्याही शाळेमध्ये हा असा मेळावा झाला असेल. एवढे सगळे म्हणजे आपले 1981 पासून तर 2015पर्यंतच्या बॅचेस आलेल्या आहे इथे, आणि असा प्रोग्राम कोणत्याच शाळेत झालेला नाही आहे. आणि फर्स्ट टाईम मी हा म्हणजे प्रोग्राम बघते आहे. तिथे सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेला आहे, सगळ्या ताईंनी, सगळ्या म्हणजे त्या मम्मीसुद्धा झालेल्या आहे, त्या दीदीसुद्धा आहे, आणि म्हणजे सगळ्या कोणी हाऊसवाईफ असेल, कोणी जॉब करत असेल, तरी पण त्या क्षणातून क्षण म्हणजे त्यांनी इथे एन्जॉय केलेला आहे. आणि सगळेच जण आपापल्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये सगळेजण खूप एन्जॉय करत आहे, हे बघताना मला खूप आनंद होत आहे. खरंच मी तुमचं म्हणजे खूप मनापासून मी तुमचे आभार मानते आहे सर, मॅडम आणि या सगळ्या ताई. तुम्ही एवढे छान छान पिक्स आणि व्हिडिओज इथे शेअर केले, आणि म्हणून मला मनापासून असं व्यक्त करण्यात येत आहे की मला असं वाटलं की मी तुम्हा सगळ्यांना एका व्हिडिओमध्ये, एका सगळ्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला एक करून घेते आहे. आणि जर कोणी राहिलंही असेल किंवा म्हणजे मला माहिती नाही कोणाचे पिक्स डबल झाले असेल, कोणाचे आले नसेल, तर प्लीज मला माफ करा. पण खरंच हा तुमचा आनंद बघून मला खूप आनंद होते आहे. मी फर्स्ट टाईम इथे मॅडमला डान्स वगैरे करताना बघते आहे, सरांना डान्स करताना बघते आहे, आणि म्हणजे खूपच आनंद होत आहे. आणि मी पण एक डान्स म्हणजे सांगू नाही शकत, कोणत्याही प्रोग्राममध्ये डान्स करायची. आणि प्रथम मला गायकवाड मॅडमचा खूप सपोर्ट राहायचा की नाही मेघा तू कर डान्स, तू कर. आज इथे सगळ्यांना असं हसत खेळत बघत आहे, खूप छान वाटत आहे. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आहे. इथे VS भोयर सरांचा डान्स बघून मला खरंच खूप आनंद आणि आश्चर्यचकित वाटायचे की जे सर आम्हाला एवढे सायन्स शिकवायचे आणि एवढे स्ट्रिक्टली आमच्यासोबत वागायचे, ते आज इथे एन्जॉय करते आहे. आणि त्यांना बघून खरंच मला खूप आनंद होत आहे. थँक्यू VS भोयर सर. इथे आपले सर्वच टीचर्स पण खूप आनंद असेल, मला असं वाटत असेल की त्यांनी पण आपल्या जे जुन्याच इथून निघालेल्या विद्यार्थिनींना बोलवून इथे त्यांना पण खूप आनंद होत असेल. ते म्हणतात ना की सगळ्यांचा तो आनंद तो गगनात मावे ना, अशासारखा आपला आनंद झालेला आहे. आणि सर्वजण खरंच खूप छान दिसत आहात तुम्ही.
या सगळ्यांचा आनंद बघून खरंच मला असं वाटत आहे की मी तिथे व्हायला पाहिजे होतं. म्हणजे खूपच छान म्हणजे खूप आनंद होत आहे मला. आणि या मेळाव्यामध्ये मला असं तरी वाटतं की सर तुम्ही पुन्हा हा मेळावा ठेवावा आणि आय होप की मी नेक्स्ट टाईम इथे येईल. सगळ्या टीचर्स, सगळ्या मॅम, सगळ्यांना मी माझे आभार व्यक्त करते. तुम्हा सगळ्यांची खूप जास्त आठवण येते आणि म्हणजे तुम्हाला मी सांगू नाही शकत की हा व्हिडिओ बघून मला किंवा तुम्हा सगळ्यांना पण खूप आनंद होईल. मी सगळ्यांना हा व्हिडिओ परत शेअर करेल. जर सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल हा व्हिडिओ. तुम्ही कधीही न विसरता म्हणजे आता आपल्या फोनमध्ये हे फोटोज वगैरे राहतीलच आयुष्यभर, पण जर इन केस जर तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे नसेल तुमच्याजवळ, जर तुम्हाला आयुष्यामध्ये पुन्हा हा व्हिडिओ बघायची इच्छा होत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाणार. माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे मेघा गायधरे. Thank you so much guys. Thank you sir. Thank you ma'am.